नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर संध्याकाळच्या टायमाला काय भाजी करायची म्हणून असा प्रश्न सगळ्याच महिलांना पडतोय. तर त्यांनी संध्याकाळच्या वेळेला मग चिकन आणलं होतं, कारण की काही भाजीला पण नव्हतं. तर मला आज नाही का म्हणजे कालवण पण बनवायचं होतं आणि चिकन खरडासुद्धा बनवायचा होता. तर बराच दिवस झालं चिकन खरडा काय बनवलाच नव्हता. तर आई आणि आम्ही दोघीच खातोत आणि ते 1-2 पीस खात असतात, त्यांना काही जास्त आवडत नाही. तर मला अर्धं चिकनची कालवण आणि अर्ध्या चिकनचा खरडा असं बनवावं. तर चिकन शिजवताना अगोदर तेलामध्ये थोडासा कांदा ते फ्राय करून घ्यायचा. त्यामध्ये थोडा हळद आणि मीठही टाकून घ्यायचं. तर मीठ मी विसरले टाकायचे, नंतर मी मीठ चिकनच्या वरून टाकलं. तर छान असा कांदा वगैरे परतला ना, आलं लसूण पण टाकून घ्यायचं, कारण की चवही छान येते चिकनला आणि चिकनचा वासही येत नाही. तर बऱ्याच जणी काय करत असतात, हे चिकन जेव्हा शिजवायचं असते ना, तर त्यावेळेस तिच्यावर प्लेट ते झाकून ठेवत असतात. तर ते काय होतं आहे, चिकनचा वासही जात नाही आणि काहीच नाही. तर असं न करता व्यवस्थित छान असं चिकन कांद्यासोबत आणि आलं लसूणच्या पेस्टसोबत छान असं मिक्सही करायचं आणि पूर्ण कोरडं झाल्याच्या नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, कारण की गरम पाण्याने चिकन लवकर शिजते. तर खरड्याची मी सगळी तयारी करून घेतली होती. 10-12 हिरव्या मिरच्या, जरा जास्त तिखट आहेत ह्या मिरच्या आणि तिखटच छान लागतं आहे खरडा, आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आणि थोडंसं खोबरं घ्यायचं. खोबरं काही जास्त घ्यायचं नाही, आपल्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं खोबरं जर टाकायचं झालं तर टाकू शकतात, नाहीतर नाही. पण मी टाकत असते थोडंसं खोबरंही, कारण की जेव्हा खरडा करतो ना तर असं सगळं मिळून येते म्हणून. तर मिरच्या आणि लसूण वगैरे सगळं छान असं भाजून घ्यायचं, खोबरंही, आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला मस्त असं फिरून घ्यायचं. तर माझ्याकडून थोडं जरा बारीकच झालं, थोडंसं असं हेच ठेवायचं, मिरच्या जास्त काही बारीक करायच्या नाही. तर एकीकडं चिकनही मस्तपैकी शिजत आलेलं होतं. तर मी अर्धं चिकन तिच्यामधले थोडेसे पीस काढून घेतले, कारण की चिकन खरडा मला याचा बनवायचा होता एवढ्या पीसचा. तर ज्या तव्यामध्ये मी हे मिरच्या आणि ते भाजलेलं होतं ना, तर त्याच तव्यामध्ये मला खरडा बनवायचा होता. तर त्यासाठी मी तेल आणि त्यामध्ये लगेच कांदा वगैरे टाकून घ्यायचा. कांदा काही जास्त तळून नाही घ्यायचा, थोडासा असा सोनेरी होईपर्यंतच तळून घ्यायचा. आणि कांदा तळल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच आपलं चिकन टाकून घ्यायचं आणि छान थोडा वेळ असं परतून द्यायचं, कारण की असं थोडं क्रिस्पी पण होतं आहे त्याच्यासोबत तळल्याच्या नंतर. असं क्रिस्पी चिकन छान वाटते, असं नरम काही खाऊ वाटत नाही, असं रबरासारखंच होतं आहे ते. तर कांद्यासोबत असं परतून ते घ्यायचं, बराच वेळ परतायचं, 5-10 मिनटं. जास्त कांदा सुरुवातीलाच आधी काही तळून नाही घ्यायचा, कारण की काय होते याच्यासोबत मग नंतर तळल्या जाते कांदा. नाहीतर मग अगोदर जास्त कांदा ते तळून घेतलं ना, तर मग ते असं पूर्ण करपल्यासारखं होते. तर सगळी पेस्टही टाकून घ्यायची, आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा. तर वरून टाकायचा, कारण की ते अगोदर आपण म्हणजे मिरच्या ते भाजलेल्या असतात ना, तर ते तव्यामध्ये अगोदर कांद्यासोबत पण करपून जातात, म्हणून ते वरून टाकून घ्यायचं. चांगलं थोडा वेळ परतू द्यायचं, 5-10 मिनटं, आणि त्यानंतर थोडीशी वरून आणखी कोथिंबीर घालायची. आणि त्यानंतर माझ्याकडं थोडंसं मीठ कमी पडलं, कारण की मी तिच्यामध्ये घेतलं नव्हतं. तर जेव्हा आपण चिकन शिजवतो ना, तिच्यामध्ये आपण मीठ टाकलेलंच असते, तर म्हणून थोडंसं मी आपलं मीठ वरून चवीनुसार टाकलं होतं. आणखी थोडा वेळ असं परतलं ना तर आणखी क्रिस्पी होतं आहे. आणि वरून मस्त त्याच्यावर अशी प्लेटही झाकून घ्यायची, 5-10 मिनटं असं सोडून द्यायचं. आता मी हे तव्यात बनवलं आहे, तर जास्त वेळ तव्यात म्हणजे ठेवू पण शकत नाही. तर पाहू शकतात, खूप छान असा खरडा, चिकन खरडा तयार झालेला होता, मस्तपैकी असा क्रिस्पी आणि कोरडाही झाला होता. तर काही जण तिच्यामध्ये चिकनचं सूपही टाकतात, पण ते मला आवडत नाही, असं क्रिस्पी छान वाटते खायला. आणि तव्यामध्ये जास्त वेळ ठेवलं तर कांदा काय होतं आहे, लोखंडाच्या कढईमध्ये तव्यामध्ये असा काळा पडते, तर लगेच काढून घ्यायचा. तर एकीकडं माझं चिकनचं कालवणही झालं होतं. तर सगळ्यांनाच आज भुका लागलेल्या होत्या, आणि चिकन मटण म्हणलं तर सगळ्यांनाच लवकरच भुका लागतात. तर त्यासाठी एकीकडे एकांची कांदा कापायची घाई, एकीकडे कोणी पाणी आणण्याची घाई, आणि माझं एकीकडं भाकरी पण करायच्या सुरू होत्या. तर मी कालवण भात सगळं करून घेतलं. तर आई सगळ्या कांदा वगैरे कापत होत्या आणि त्यांना पण भूक लागली होती, राजवीरला पण भूक लागलेली होती. तर त्यांना म्हणलं आता तुम्हीच वाढा जेवायला. तर जशा भाकरी होत्या तसं म्हणलं जेवायला बसा, कारण की गरम गरमच भाकर चांगली लागती आणि भुका सगळ्यांनाच लागलेल्या, म्हणून म्हणलं बसा लगेच जेवायला तुम्ही. मग आईला म्हणलं वाढा तुम्ही यांनाच. तर सगळेजण आम्ही सोबतच जेवायला बसतो. तर आज सगळ्यांना भुका लागल्या होत्या, म्हणून आज एक एक जण बसले होते जेवायला. आता जेवणं वगैरे झालेली आहेत
आणि एवढं छान असं गार वारं सुटले ना, तर आम्ही गच्चीवर आले. आणि मागं पाय ना किती भारी आभाळ हा झालंय. हे बघा, प्रांजलांना आम्ही दोघीच जणी आहोत इथे. एवढी हाईट वाढली. हे बघा, प्रांजल माझ्या किती शोल्डरला लागती. नाही नाही, पायवरी केलेस. पायवरी केले बघा. नाही नाही, पाय नाही, सरळ उभी राह, सरळ. हा किती अंधार आहे इकडे. खूप गार वारं सुटले. मागं पाय ना आभाळ आपल्या. वारं किती सुटले. मागं पाय ना आभाळ. हा हे वरती आभाळ छान आले. हा एकच साईड निळी, पूर्ण काळ काळ झाले. आणि तिकडे पाय किती थोडासा पाऊस आलता ना. तिकडे बघ ना. गार लागते नि तर. आपण चक्र मारायचं का गोल? चक्र. हा गोल चक्र. मग त्यासाठी पप्पा दिसतेत का इकडे? नाही, हे इकडून बघा किती आभाळ आलेले, पूर्ण काळ झालेले आभाळ. हे बघा, राजवीर नाही आलं. आलेत का? थोडासा पाऊस पडलाय. थोडासा पाऊस पडलाय ना, बघ कसं खड्ड्यामध्ये पाणी साचले. हा तुला कुत्र बघायचंय का? नको मला, हे बघ, ते सारखं ते बघत बघ, हे असते. दिसतंय का? हे हा. हे बाई, हे तर हे दिसतंय ना खड्डा. हो. हेव हेव हम्म. तर नाही का, ते कुत्र्यासारखा दिसतंय थोडा थोडा. तसं का कुत्र्याचा आकार दिसतंय. आणि ते पण त्याच्यामुळे पाणी भरल्यावर दिसतंय. हा ते. तू बरं आकार शोधतीस का? चल लवकर इथे भीती वाटत. हे बघ. तुला एक दाखव का? हे बघ कॅमेरा दे ना. आता नाही सांग ना मला. ऐक, तू नाही का मला पकडा आणि मी नाही का पळते. म्हणजे आपण दोघींना लपंडाव डाव खेळायचा. लपंडाव नाही. हा, पकडा पकडी. हा. तुम्ही शाळेत खेळतात काय? शाळेत खेळतात. कधी कधी आता माझं जेवण झालंय, मी काय पळू शकत नाही. समोरच्या गच्चीवर पाणी बघ कसं साचलंय. हे हिच्यात चमकतंय बघ. किती पाणी साचलंय त्या गच्चीवर. हा स्विमिंग पूल झालाय, त्या थोडं चमकतंय आणि इकून पण दिसतंय थोडं. लाईट आहे तर म्हणून. हा चल ना. काय आता तू इथे नाही का? चल मी काय आलोत. चला आता राजवीर आणि आलेले आलोत. दरवाजा लावून घेते ना. खालचा नंतर लावून. हे बाहेर गेलेत आणि ह्यांनी असं काही आणलं नाही, असं कधी होणारच नाही. तर दुपारी सांगितलं होतं प्रांजलनी मला मेल केक खायचा आहे म्हणून, तर त्यांनी घेऊन आले होते. तर प्रांजलही मागं लागत होती म्हणून मी तिला गच्चीवर घेऊन गेलेले होते. तर आता भांडे वगैरे सगळे झालेले होते. मला आता हातामध्येच द्या, कारण की आता भांडे आणखी भरते आणि आणखी घासायचं हे. तर असंच आम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतला, म्हणताना असं हातात काय खायचं आहे. तर असो, एखाद्या वेळेस काय होत नाही. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास माझा नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.